एका बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये कचरा म्हणून फेकून दिला जाणारा एक अवयव जर आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांना विकला जात असेल तर विश्वास बसेल का? आणि हा धंदा लपवण्यासाठी एक टोळी तब्बल वर्षभर विग आणि केसांच्या एक्सपोर्ट व्यवसायाचा बनावट मुखवटा वापरत असेल तर? पाकिस्तानच्या राजधानीत नुकत्याच झालेल्या एका कारवाईनं हे संपूर्ण प्रकरण जगासमोर आणलंय. इस्लामाबादमध्ये तब्बल 550 किलो मानवी गर्भनाळ जप्त करण्यात आली असून या 3 चीनी नागरिकांसह 5 जणांना अटक झाली आहे. ही गर्भनाळ नेमकी कुठून गोळा केली जात होती, कुठे पाठवली जात होती आणि यामागे कोणतं नेटवर्क काम करत होतं याची संपूर्ण माहिती पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. हा प्रकार समजून घेण्याआधी गर्भनाळ म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गर्भधारणेच्या काळात आईच्या गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव असतो जो नाळाच्या मदतीने बाळाशी जोडलेला असतो. बाळाला ऑक्सिजन आणि पोषक घटक पुरवणं तसंच बाळाच्या शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं ही या अवयवाची मुख्य जबाबदारी असते. बाळाचा जन्म झाला की या अवयवाचं काम संपतं आणि नियमानुसार त्याची अत्यंत संसर्गजन्य वैद्यकीय कचरा म्हणून ठराविक तासात विल्हेवाट लावली जाते. सामान्य माणसांसाठी हा फक्त एक टिकाऊ अवयव असला तरी वैद्यकीय आणि सौंदर्य उद्योगात मात्र त्याला मोठी मागणी असल्याचं अनेक अभ्यासकांमधून समोर आलं आहे. संशोधकांच्या मते गर्भनाळीचा वापर गर्भधारणेशी संबंध आजाराच्या अभ्यासासाठी, जनुकीय संशोधनासाठी आणि काही जखमा भरून काढणाऱ्या रिझर्वेटिव्ह उपचारांसाठी नियंत्रित वैद्यकीय परिस्थितीत केला जाऊ शकतो. मात्र याच वैद्यकीय उपयुक्तीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी हा अवयव बेकायदेशीरपणे गोळा केला जातो आणि मोठ्या नफ्यासाठी परदेशात पाठवला जातो. पाकिस्तानातच हाच नियम लागू आहे कारण गर्भनाळ ही अत्यंत संसर्गजन्य समजली जाते आणि तिची विल्हेवाट लावताना विशेष खबरदारी घेणं वैद्यकीय दृष्ट्या बंधनकारक असतं. मात्र गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे FIA ला इस्लामाबाद झोनचे डायरेक्टर शहजाद नदीम बुखारी यांच्या मार्फत एक गुप्त माहिती मिळाली आणि त्यावर ह्यूमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑथॉरिटीच्या मदतीने इस्लामाबादच्या पॉश समजल्या जाणाऱ्या F7 सेक्टर मधल्या एका घरावर छापा टाकण्यात आला आणि तिथून जे समोर आलं ते संपूर्ण देशासाठीच धक्कादायक ठरलं. F7 सेक्टर मधल्या त्या सर्वसामान्य दिसणाऱ्या घरात प्रत्यक्षात एक पूर्ण क्षमतेचं चालणारं प्रोसेसिंग प्लांट उभारण्यात आला होता. फ्रीज कंटेनर आणि वेगवेगळ्या स्टोरेज युनिटमध्ये गर्भनाळ साठवलेली आढळली. चौकशी दरम्यान संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने इस्लामाबादच्याच E11 सेक्टर मधल्या आणखीन एका घरावर छापा टाकला आणि तिथेही मोठ्या प्रमाणात गर्भनाळ जप्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणाहून मिळून जवळपास 550 किलो ताजी वाळलेली आणि प्रक्रिया केलेली गर्भनाळ हाती लागली. या कारवाईत ली गँगचाई, वॉंग बाओ आणि पँग फे गुआ या 3 चीनी नागरिकांसह मोहम्मद बकास आणि कैसर हनीम या 2 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. चौकशीत एक महत्त्वाची बाब समोर आली की रॅकेट गेल्या जवळपास वर्षभरापासून केस आणि विग निर्यातीचा कायदेशीर व्यवसाय असल्याचं भासवत सुरू होता. याच बनावट व्यवसायाच्या आडून प्रत्यक्षात गर्भनाळीची तस्करी चालत होती. तपासात असंही समोर आलं की 3 चीनी नागरिकांमध्ये कामाची विभागणी करण्यात आली होती. एक जण गर्भनाळ धुवून वाळवण्याचं काम करत होता, दुसरा तिच्यावर भाजून प्रक्रिया करत होता, तर तिसरा पॅकिंग आणि निर्यातीची कागदपत्र तयार करण्याची जबाबदारी सांभाळत होता. इस्लामाबाद, रावळपिंडी, पेशावर आणि लाहोर मधल्या काही हॉस्पिटलमधून प्रत्येक गर्भनाळीसाठी जवळपास 800 पाकिस्तानी रुपये देऊन ती विकत घेतली जात होती. त्यानंतर पाकिस्तानातच प्रति किलो 10 ते 15 हजार रुपये दराने हा कच्चा माल विकला जात होता आणि प्रक्रिया केल्यानंतर तो 50 ते 60 हजार रुपये प्रति किलो दराने परदेशात निर्यात केला जात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची किंमत 5 ते 6 लाख रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचत असल्याचं तपास यंत्रणाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे हा माल शिप करताना त्यावर मेंढीची गर्भनाळ असं लेबल लावलं जात होतं आणि तो व्हिएतनामला पाठवला जात होता. एवढ्यावरच हे प्रकरण थांबवलं नाही तर याच रॅकेटशी संबंधित 30हून अधिक कार्टन्स असलेली आणखीन एक 100 किलोची झेप इस्लामाबाद विमानतळावर निर्यातीच्या आधीच अडकवण्यात आली. सुरुवातीला चौकशी दरम्यान संशयितांनी हा माल मेंढींची गर्भनाळ असल्याचं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सखोल चौकशीनंतर त्यांनी हा माल मानवी गर्भनाळ असल्याची कबुली दिली. एका स्थानिक स्त्रीरोग तज्ज्ञांनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की गर्भनाळीमध्ये प्रोटीन, लो आणि फॅट यासारखे
घटक असतात आणि याच घटकांमुळे तिला काही औषधी आणि सौंदर्य उत्पादनामध्ये मागणी असते. मात्र तिची अशी अनियंत्रित खरेदी विक्री सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकते, कारण योग्य प्रक्रियेशिवाय हाताळलेली गर्भनाळ संसर्गनाचे कारण ठरू शकते. हे रॅकेट किती सुनियोजित पद्धतीने चालत होतं हे समोर आलं. एका वर्षभर व्यवसायाचा बुरखा पांघरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवी अवयवांची तस्करी चालणं हे पाकिस्तानच्या तपास यंत्रणांसाठी अनपेक्षित होतं. FIAच्या अधिकाऱ्यांना मते हे देशातलं पहिलंच प्रकरण आहे ज्यात गर्भनाळीच्या व्यावसायिक खरेदी विक्रीचा आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्दाफाश झाला आहे. तपास यंत्रणांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भनाळ हॉस्पिटलमधून बाहेर पडणं हे हॉस्पिटल प्रशासनातल्या काही लोकांच्या मदतीशिवाय जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आता या साखळीत हॉस्पिटल कर्मचारी, वेस्ट मॅनेजमेंट कंपन्या आणि काही प्रकरणी इमिग्रेशन अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता पडताळली जाते. जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी आधी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये करण्यात आली आणि नंतर अंतिम फॉरेन्सिक अहवालासाठी पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीकडे पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल अजून प्रलंबित असला तरी तपास यंत्रणांनी प्राथमिक तपासाच्या आधारेच ही कारवाई पुढे नेली आहे. या प्रकरणाची बातमी समोर येता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली. अनेक नेटिझन्सनी हॉस्पिटल प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी अशा प्रकारच्या रॅकेटवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 जणांना इस्लामाबादच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. FIAने आणखीन 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने केवळ 1 दिवसाची कोठडी वाढवून दिली आणि संशयितांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात ट्रान्सपोर्टेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ऍक्टचे कलम 11 आणि 12 तसंच पाकिस्तान पिनल कोडच्या कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी आढळलेल्या संशयितांना 10 वर्षपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. FIAने स्पष्ट केलं आहे की तपास अजून सुरू असून या नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांचा शोध घेतला जातोय आणि आणखीन एक अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांच्या मते गर्भनाळीच्या घटकांचा वापर काही जखमा भरून काढणाऱ्या उपचारांमध्ये, त्वचा उपचारांमध्ये आणि विशिष्ट कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये केला जातो. मात्र त्याची व्यावसायिक खरेदी विक्री पाकिस्तान, चीन, अमेरिका, ब्रिटन यांच्यासह बहुतांश देशांमध्ये पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात अँटी एजिंग इंजेक्शनसाठी तयार केलेल्या उत्पादनाची मागणी प्रचंड असल्यामुळे हा काळा बाजार वर्षानुवर्ष फोफावत असल्याचं समोर येते. FIAच्या अधिकाऱ्यांच्या मते हे प्रकरण फक्त इस्लामाबाद पुरतं मर्यादित नसून लाहोर, पेशावर आणि रावळपिंडीमधल्या नेटवर्कशीही याचे धागेदोरे जुळलेले असू शकतात. त्यामुळे हा तपास आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या प्रकरणाची तुलना यापूर्वी समोर आलेल्या अवयव तस्करी, ह्युमन टिश्यू विक्रीच्या घटकांशी केली आहे. मात्र गर्भनाळीच्या इतक्या मोठ्या प्रमाणातल्या आंतरराष्ट्रीय तस्करीचं हे पहिलंच उघड झालेलं प्रकरण असल्यामुळे जगभरातल्या आरोग्य आणि सुरक्षा यंत्रणा लक्ष याकडे वेधलं गेले. एका बाळाच्या जन्मानंतर निरुपयोगी ठरणारा अवयव जर आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अडकू शकतो, तर मानवी शरीराशी निगडीत हा काळा बाजार नेमका किती मोठा आणि किती पसरलेला असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. हॉस्पिटलच्या आतून सुरू होणारी ही साखळी नेमके कुठे कुठे पोहोचलीये आणि यात आणखीन कोण कोण सामील आहे हे तपासातून स्पष्ट होईल. एक वर्षभर एका बनावट व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेलं हे रॅकेट उघडकीस आलं नसतं तर आज कदाचित हा धंदा असा सुरू झालेला असता. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.